नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर कमेंटला उत्तर, काही खुलासा, लागलेले रिझल्ट, भारतामध्ये काय घडत आहे, अमेरिकेमध्ये काय घडत आहे आणि अर्थात ट्रम्प साहेब काय म्हणाले, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काही रिझल्ट चांगले आणि काही बातम्या की ज्याचा शेअरवर परिणाम होतो आणि लेव्हल, कुठल्या लेव्हलला आत्ता मार्केट आलं आहे, काय होईल. त्यामुळे हे सगळं ऐकण्यासाठी आणि त्याचा ट्रेडिंगला काही उपयोग होत असेल तर तो करून घेण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सोप्या भाषेत आणि मराठीतून तुम्हाला ही व्हिडिओची ही सगळी माहिती शेअर मार्केटची मिळते, शेअर मार्केट शिकता येतं, हे सगळ्यांना सांगा. म्हणजे जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार दोन्हीही गोष्टी होऊ शकते. अमेरिकन मार्केट नॅरो रेंजमध्येच होतं, पण हाय पॉईंटला बंद झालं. ट्रम्पने इराणचा जो प्रस्ताव होता तो तर फेटाळलाच आणि ट्रम्प सांगतात तो प्रस्ताव हा कचऱ्यात फेकण्याच्या लायकीचा होता, एक लाईनसुद्धा वाचावी असं त्या प्रस्तावामध्ये काहीही नव्हतं. त्यांचं म्हणणं काय आहे, सीज फायर हे सुद्धा आता लाईफ सपोर्टसारखं झालं आहे, व्हेंटिलेटरवर ठेवण्यासारखं. सीज फायरही किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. आज भारतामध्ये CPIचे आकडे यायचे, तसेच अमेरिकेमध्ये सुद्धा यायचे. पण आपण म्हणतो ना, आग लगी बस्ती में हम अपनी मस्ती में, तसं अमेरिकनचं मार्केट चालू आहे. पण अमेरिकेमध्ये एक गोष्ट आहे की बॉन्ड यील्ड वाढत आहेत, त्यामुळे कुठलाही धोका न पत्करता गुंतवणुकीवर चांगले रिटर्न मिळत आहेत. म्हणून परदेशातलं भांडवल काढून घेऊन, इक्विटी विकून इन्व्हेस्टर्स अमेरिकेमध्ये गुंतवणूक करत आहेत. म्हणून अमेरिकेची स्थिती चांगली आहे आणि अमेरिकेचे रिझल्ट्स पण चांगले येत आहेत. आपल्याकडे तेवढे रिझल्ट चांगले येत नाही आहेत. दुसरं, क्रूड वाढत आहे, त्याचा परिणाम भारताला सोसावा लागतो आहे आणि नुसतंच क्रूड वाढत नाही आहे तर त्याच्याबरोबरीने रुपया पण कमजोर होतो आहे, कारण क्रूडची पेमेंट डॉलरमध्ये करावी लागते आणि रुपया कमजोर होतो आहे, त्यामुळे जास्त पेमेंट करावी लागते आणि ह्या परकीय चलन कमी होत आहे. आणि रिझर्व्ह बँक पूर्वी काय करत होती, असा रुपया घसरायला लागला की डॉलरची विक्री करीत असे, डॉलरचा सप्लाय वाढत असेल आणि त्यामुळे रुपयाची कमजोरी कमी होत असेल. आता तसं करता येत नाही, कारण क्रूड वाढत असल्यामुळे क्रूडची पेमेंट करायला डॉलरची गरज लागते. मग या सगळ्या भानगडीत म्हणून काल पंतप्रधान मोदींनी सगळ्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही शक्यतो ज्या ज्या ठिकाणी परकीय चलन लागेल ती खरेदी कमी करा, 1 वर्षभर तरी असा प्रयत्न करा. म्हणजे त्यांचा अंदाज आहे की ही सगळी परिस्थिती मावळायला 1 वर्ष तरी लागण्याची शक्यता आहे. पण आता याच्यामध्ये झालं आहे असं की इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स दोन्हीही एकत्र झाल्या. 5 राज्यातल्या निवडणुका व्हायच्या होत्या, म्हणून गॅसचे, पेट्रोलचे दर वाढवले नाहीत, डिझेलचे, कशाचेही दर वाढवले नाहीत. हे दर वाढवले नाहीत त्यामुळे कंपन्यांवर परिणाम होतो आहे.
कंपन्यांची जी रिकव्हरी आहे ती वाढतच चालली आहे. आता जादा फर्टिलायझर सबसिडी सरकार मंजूर करेल असा एक अंदाज आहे. आणि गॅसचे दर वाढवले, पेट्रोलचे दर वाढवले, डिझेलचे दर वाढवले तर लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. पण तरी लोकांना अंदाज आहे की निवडणुका झाल्यात, निवडणुकांचे रिझल्टही झालेत, आता बहुतेक हे दर वाढवले जाते. पण प्रत्येक गोष्ट डिमांड आणि सप्लायप्रमाणे किंवा इकॉनॉमिक्सच्या आधाराने करता येत नाही. काही थोडी तडजोड करायला लागते आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 8,438 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5,939 कोटीची. आत्तापर्यंत आपण काय बेस धरून ट्रेड करत होतो तर 23,800 ते 24,200. तर काल 23,815वर मार्केट बंद झालं आहे. आज गिफ्ट निफ्टी 200 पॉईंट खाली दाखवत आहे, म्हणजे ती लेव्हल तुटणार आहे. तर आता खालची लेव्हल काय असेल तर 23,557 ते 23,609 या लेव्हलपर्यंत मार्केट डाऊन साईड जाऊ शकेल. आज ग्रोमध्ये ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. एक कमेंट आली होती. आता काही कमेंटना तुम्ही गुगल सर्च करू शकता. गुगल सर्चमध्ये तुम्हाला आता काल त्यांनी विचारले गिफ्ट निफ्टीविषयी तुम्ही माहिती द्याल का. आता गिफ्ट निफ्टीची सगळी माहिती देत राहिलं तर अख्खा व्हिडिओ त्याच्यातच संपेल. तर तुम्ही व्हॉट इज गिफ्ट निफ्टी, मग तिथे तुम्हाला हिंदीत पाहिजे असलं तर इन हिंदी, इन मराठी असं घालू शकता. तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर व्हिडिओ बघू शकता, ब्लॉग पाहिजे तर ब्लॉग बघू शकता आणि त्याप्रमाणे माहिती मिळवू शकता. मी थोडीशी माहिती तुम्हाला देते आहे. गिफ्ट निफ्टी म्हणजेच आपण त्याला SGX निफ्टी म्हणत होतो. हे मार्केट निफ्टी 50 इंडेक्सवर आधारलेलं आहे आणि डॉलर डिनॉमिनेटेड डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे हे. गिफ्ट निफ्टीमध्ये NSEचं इंटरनॅशनल एक्सचेंज आहे. त्याचा जो निफ्टी 50 इंडेक्स येतो त्या इंडेक्सवर आधारित हे मार्केट चालतं. आणि हे मार्केट सकाळी 6:30 वाजता उघडत असल्यामुळे आपलं मार्केट कसं उघडेल, काय होईल याचा काहीसा अंदाज या मार्केटवरून आपल्याला घेता येतो. बाकीची माहिती तुम्ही गुगल करून मिळवा. आता काही रिझल्ट आपण पाहूया. GR इन्फ्रा यांचं रेव्हेन्यू वाढलं आहे, प्रॉफिट आणि मार्जिन कमी. JB केमिकलचा रिझल्ट कमजोर लागला आहे. त्यांना 27 कोटी वन टाईम लॉस आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे. SPR ऑटो याचं पूर्वीचं नाव श्रीराम प्रिस्टन, प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी, 5 रुपये डिव्हिडंड. मनोरमा प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. रसेल टेक्नीज प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. पॅरादीप फॉस्फेट प्रॉफिट कमी पण रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. अनंतराज मार्जिन कमी झालं पण प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं. JBM ऑटो रिझल्ट तर चांगला आहेच, पण मोदींनी काल इलेक्ट्रिक व्हेकल वापरा असं जे आवाहन केलं आहे त्यामुळे JBM ऑटो तेजीत राहू शकतो, रिझल्टही चांगला आहे. इंडियन हॉटेल प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी, 3 रुपये 25 पैसे डिव्हिडंड. कोरोना रेमेडीज प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी, 10 रुपये डिव्हिडंड. सॅटिन क्रेडिट केअर प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढला. JSW एनर्जी
प्रॉफिट कमी झाला पण रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. मोल्ड, टेक, पॅकेजिंग प्रत्येक गोष्ट वाढली, रिझल्ट चांगला आहे. JTL रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन सगळंच वाढलं. PNGS, रेवा, डायमंड यांचाही रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. PVR, आयनॉक्स यांना काल मार्केटच्या वेळात हा रिझल्ट आला आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. 125 कोटी तोटा होता, तो 187 कोटी फायदा झाला आहे. रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट वाढला आहे. युनायटेड फॉस्फरस रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढला आहे, 6 रुपये डिव्हिडंड. श्याम मेटॅलिक्स रिझल्ट चांगला आहे, 2 रुपये 70 पैसे डिव्हिडंड. आणि हे कॅपेक्स पण करणार आहेत. खरगपूर युनिटमध्ये 900 कोटी तर संबळपूर युनिटमध्ये 1800 कोटी. कॅनरा बँक 4 रुपये 20 पैसे डिव्हिडंड. प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ॲसेट क्वालिटी सुधारली, म्हणजेच ग्रॉस आणि नेट NPA कमी झाले, पण त्यांनी प्रोव्हिजन कमी केले आहेत. DB कॉर्प रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे. हेरिटेज फूडचा रिझल्ट कमजोर आहे, 2 रुपये 50 पैसे डिव्हिडंड. सिरमाचा रिझल्ट चांगला आहे, 1 रुपया 50 पैसे डिव्हिडंड. नुवामा हेल्थ प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, 14 रुपये डिव्हिडंड. आता काही बातम्या पाहूया. ॲफकॉन युरोपमधल्या 7,544 कोटीच्या प्रोजेक्टसाठी ते प्रिफर्ड बिडर ठरले. मुथूट फॅमिली ट्रस्टला ओपन ऑफर आणण्याची गरज नाही, म्हणजे त्यापासून सवलत देण्यात आली आहे. MRF चेन्नई टॅक्स अथॉरिटीने त्यांचा 182 कोटी टॅक्स माफ केला आहे. HFCL 184 कोटीची ऑप्टिकल फायबर केबलसाठी ऑर्डर मिळाली आहे. विंडसर मशीन ठाण्याची बिल्डिंग ॲलर इंडिया डेव्हलपरला विकण्यासाठी त्यांनी MOU साईन केला आहे. HG इन्फ्रा 3,931 कोटीसाठी वेल्स्पन एंटरप्राइजेसकडून त्यांना LOA मिळालं आहे. टीम लीज ही 20 तारखेला बायबॅकवर विचार करणार आहे. आज फर्टिलायझर शेअरकडे लक्ष द्या, कारण सबसिडी मंजूर होण्याची शक्यता आहे. ग्रोमध्ये ब्लॉक डील आहे, त्याकडे पण ध्यान दिलं पाहिजे. आणि भारताने गॅस उत्पादन आणि क्रूडवरची रॉयल्टी कमी करण्याच्या विचारात भारत सरकार आहे, त्यामुळे त्याकडे ध्यान द्या. कुठले शेअर तेजीत राहू शकतात, कुठले मंदीत राहू शकतात ते पाहूया. पण हे जे रिझल्ट सांगितले त्या रिझल्टच्या बाबतीत स्टॉकचं पोझिशनिंग महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर रिझल्ट हे एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले की वाईट येतात हे महत्त्वाचं आहे. स्टॉक आधी खूप पडला असला तर तो वाढतो आणि स्टॉक रिझल्ट चांगला येणार या अपेक्षेने वाढला असला तर फारसा परिणाम दिसत नाही. तेजीतले शेअर बघूया. JBM ऑटो, ओलेक्ट्रा ग्रीनटेक, ॲथर, फोर्टिस हेल्थकेअर, टायटन, सॅटिन क्रेडिट केअर, अनंतराजच्या बाबतीत डिमर्जर होण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे 2 बिझनेस आहेत. एक रिॲलिटी आहे आणि डेटा सेंटर आहे. ते दोन्हीही बिझनेस अलग केले जाण्याची शक्यता मीटिंगमध्ये संभवते, म्हणजे त्या बाबतीत विचार होऊ शकतो. हिंदुस्तान झिंक चांदीचे भाव वाढलेत म्हणून. इंडियन हॉटेल, झायडस लाईफ
मॅक्स हेल्थ, सिरमा, मेदांता. हल्ली हॉस्पिटलचे शेअर सगळे चांगले चालत आहेत किंवा लॅबचे शेअर चांगले चालत आहेत, कारण त्या सगळ्या शेअरशी क्रूड याचा फारसा संबंध येत नाही. मेदांता, झेनटेक, ओबेरॉय, MCX, BSC, श्याम मेटॅलिक्स, इंडिजिल, इंडियन हॉटेल, टीम लीज बायबॅकवर विचार करणार म्हणून, ॲफकॉन, GE पॉवर, नाटको फार्मा, HG इन्फ्रा, मुंजाल ऑटो. मुंजाल ऑटोला होंडा मोटर्सकडून ऑर्डर मिळाली म्हणून, हिंदुस्तान कॉपर, JSW एनर्जी, सन फार्मा, लुवामा वेल्थ. तर मंदीमध्ये DLF, IOC, BPCL, HPCL, ग्रो, हेरिटेज फूड, JB केमिकल आणि CDSA. कोल इंडिया तेजीत राहण्याची शक्यता आहे. कालही एवढ्या धामधुमीत कोल इंडिया मात्र तेजीत होता. बघूया, कोल इंडिया शॉर्ट टर्मसाठी सुद्धा चांगला वाटतो. साधारणपणे 490पर्यंत जाण्याची शक्यता बोलली जाते, कारण एनर्जीची असणारी गरज. पूर्वी फॉसिल फ्युएल म्हणून कोल इंडियाचा भाव खाली जात होता, पण आता एनर्जीची गरज खूप झाली आहे. अल निनोमुळे उन्हाळ्याचं प्रमाण वाढतं आहे, म्हणून कोल इंडियाची गरज अधिक आहे. कोळशाचाही वापर करावा लागेल, आपल्याला आवडो किंवा न आवडो. त्यामुळे कोल इंडियाचा शेअर एक 25 रुपये शॉर्ट टर्ममध्ये वाढू शकतो. ज्याला कोणाला ट्रेड घ्यायचा असेल त्याला घेता येईल. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप आहे. मार्केट 200 पॉईंट निफ्टी म्हणजे साधारण 600-650 पॉईंटच्या आसपास सेन्सेक्स मंदीमध्ये उघडण्याची शक्यता आहे. त्यानंतर काय काय होत आहे हे बघावं लागेल, कारण रुपया कमजोर आहे. क्रूड 105पर्यंत गेलेलंच आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला मार्केट करायचं आहे. तर बघूया, टायटनचा शेअर एवढ्यासाठी दिला आहे की टायटनचा रिझल्ट चांगला आला होता, पण काल मोदींच्या आवाहनामुळे टायटनचा शेअर पडला आहे. पण कंपनीने असं सांगितलं आहे की लोक घरातलं सोनं मोडवायला येतात आणि त्या सोन्यातून दुसरी गोष्ट घेतात आणि तसा व्यवसाय त्यांचा अधिक प्रमाणात चालतो. त्यामुळे कदाचित टायटनचा शेअर रिकवर होण्याची शक्यता आहे. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.